अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अधिक मासात काही नियम पाळले जातात, त्यापैकी 20 नियम आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास नसणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळे अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन आणि धोंडा असा मानला जातो. या महिन्यात मंगल कार्य केली जात नाही. जेव्हा एकाच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षाचे संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर तीन वर्षांनी येतात असे म्हणतात. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. ते आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण धार्मिक, सांस्कृतिक, पूजापाठ, व्रतवैकल्यचे व्हिडिओ मी घेऊन येत असते. व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे अवश्य लिहा. नंबर 1, अधिक महिना. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केल्याने शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो. नंबर 2, श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यात भूमिशयन व्रत करावे. म्हणजे काय तर बेडवर झोपायचं नाही आणि गादीवरही झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी चटई टाकून झोपायचं. मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्रीचं झोपणं असो, आणि बेडवर बसायचं पण नाही. नंबर 3, अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ, गोमातेची सेवा करणे खूप शुभ मानले जाते. अधिक मासात रामायण, गीता, विष्णू सहस्त्रनाम यांसारखे धार्मिक ग्रंथाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजे. नंबर 4, अधिक महिन्यात दानधर्मात तुम्ही वस्त्र, दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 5, अधिक महिन्यात अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं ही 33 संख्येमध्ये सत्पात्रात म्हणजे पात्रासह दान करायचे आहेत. आता जावयाला दान देणं हे वेगळं दान आहे, पण एखाद्या मंदिरामध्ये किंवा गुरुजींना, एखाद्या गरजूला व्यक्तीला तुम्हाला हे दान द्यायचे आहे. नंबर 6, अधिक मासात एक वेळचं जेवण करूनही तुम्ही उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता. संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला तुम्ही गोग्रास खाऊ घालू शकता आणि जोडपं भोजनसुद्धा घालू शकता. आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं आहे. म्हणजे एखादी सवाशीण स्त्री बोलवू शकता किंवा एखादं जोडपं बोलवू शकता. नंबर 7, त्याचप्रमाणे अधिक मासात आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही. मग काय करायचं, अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्याच्या दुकानातून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घरात आजूबाजूला कुठेही एखादं तीर्थक्षेत्र असेल, नदी असेल तर त्या ठिकाणचं पाणी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडं टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. यामुळे तुम्हाला गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते. नंबर 8, या महिन्यात धरणपारण भोजन व्रत करू शकता. म्हणजे एक दिवस भोजन करायचं आणि एक दिवस उपवास करायचा. हे व्रत तुम्ही करू शकता. दिवसातून फक्त एकदा जेवण करायचं, म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकता. याबद्दल नंबर 9, महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपले धार्मिक अधिष्ठान, जाप्य सुद्धा आवर्जून करतात. तर काही जण आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर अगदी मंदिरात जाऊन सुद्धा लावतात. हे पुण्यकारक समजलं जातं.
नंबर 10, या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत. ती आवर्जून वर्षानुवर्षे अनेक महिला करतात, जसं की हळदी कुंकू, स्वस्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्म व्रत केलं जातं. नंबर 11, अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण बोलवून तिची ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाशीण स्त्रीला बोलवून रोज तिला आवडत असेल तर चहा, जर दूध आवडत असेल तर दूध दिलं जातं. तर ही काही व्रते आणि दान जे आहेत ते आपण अधिक मासामध्ये करू शकतो. नंबर 12, जे अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा, इतर नद्यांमध्ये स्नान करणे, मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 13, या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर तो भगवान विष्णूच्या पोठोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील जन्मातील सर्व पापाचे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. नंबर 14, या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी आहे. हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याचे शेवटच्या अध्यायाचे अर्थासहित पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे पण आपण पठण करू शकता. नंबर 15, अधिक मासात विवाह, गृह, मौजी, बंधने, बारसे, मुंडन यांसारखी शुभ कार्ये केली जात नाही असे मानले जाते. हा महिना शुभ जरी असला तरीही हे कार्य करण्याचे अपेक्षित फळ मिळत नाही. नंबर 16, या महिन्यात केस कापणे किंवा नख कापणे टाळावे. नंबर 17, अधिक मासात सात्विक जेवण करणे, त्याचबरोबर तामसी पदार्थ आणि कांदा, लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करावे. नंबर 18, अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे स्वरूप मानून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा, 33 बताशे आणि ताट तसेच नवीन कपडे आहेर वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. या प्रथेला ज्याला आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. नंबर 19, अधिक महिन्यात आवळा व तिळाचे उटणं संपूर्ण बहिरावर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपले जपसुद्धा या महिन्यात करतात. तर काही जण या आवळ्याला करून त्यामध्ये तेलाचा दिवा देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. नंबर 20, दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारखे पदार्थांचे 33 नग प्रमाणात दान दिले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान, चांदी अशा गोष्टी आपल्या इच्छाशक्तीनुसार आपण दान करू शकता. नंबर 21, अधिक मासात जावई, गाई, देवता, गंगेला वाण देणे अधिकच महत्त्वाचे मानले जाते. नंबर 22, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात आणि त्यासोबतच 33 अनारसे, 33 बतासे, त्यासोबतच एक चांदीचे निरंजन देतात. 33 दिव्याने जावयाचे औक्षण करतात आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. तुमच्या इथे आहे का? नक्कीच कमेंट करून कळवा. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने केलेले कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातातून घडलेल्या नकळत
कळत केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त होऊन मुक्त होतो. पापातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग मिळतो. म्हणून दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही मोठी पर्वणीच असते. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. याला अधिक मास, धोंड्याचा मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तसेच हा काळ धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे आणि यामुळेच वरील नियमांचे पालन अवश्य करावे आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्याला प्राप्त मिळवावी. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या भक्तीची शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्ण अवश्य लिहा किंवा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा.